किशोरजी पाटील, सागरजी मात्रे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। तसेच आदरणीय सन्माननीय बाबूजी कोळी हे देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, त्या ठिकाणी मंथनजी गरज सर आपल्याला जॉईंट होतील। येस, थँक्यू सो मच। पुन्हा एकदा पहिला बॉल मॅचकडे जाऊया। दोन भलकम संघ हे समोरासमोर खेळताना दिसतात। एका बाजूला ब्रह्मावती खाडी तर एका बाजूला पांजू स्पोर्ट्स पांजू। पहिला बॉल पहिलं षटक हाताळण्याकरता केवल सज्ज आहेत आणि पहिलाच बॉल आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने बॉटमहँडचा वापर केला, खेळून काढलं मिड ऑनच्या लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये। एक धाव मिळवली, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1। या अगोदर आपण पाहिलं नशिबाचं भाग्य उघडलं होतं, एक पाय पुढे चाल मिळाली होती ब्रह्मावती खाडी संघाला, त्यानंतर थोडी रेस्ट नंतर पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट बॅक टू द ग्राउंड खेळताना हा संघ आपल्याला दिसतोय। पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेला मात्र गॅप शोधलाय, गॅपमध्ये लेग साईडच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे, जेणेकरून चेंडू ज्या वेळेला बाहेर जातील त्यावेळेला लगेच आपण आतमध्ये देऊ शकू आणि सामना देखील चालू राहील। पहिल्या बॉलवरती 1 रन स्ट्राईक रोटेट झाली, त्यानंतर पियुषने मात्र हल्ला चढवला केवलवरती। एक चौकार एक षटकार आपण पाहिलाय, षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा केवल तयार गोलंदाजी मार्कवर। इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, विकेट किपर तिथे पुढे आले आहेत परंतु झेल घेण्याकरता पसंती दिली नाही, कारण की गोलंदाज देखील पुढे आले होते, कुठलंही कॉलिंग झालं नाही आणि त्याचाच परिणाम आपण पाहिला तर 2 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे। या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावर 13 धावा। 13 धावा या झाल्यात धाव फलकावरती। अतिशय सुंदर असं दर्जेदार क्रिकेट ससूनवगरच्या या भव्य दिव्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय। ससूनवगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024 अतिशय सुंदर अशी स्पर्धा। सन्माननीय आदरणीय श्री धनंजय म्हात्रे साहेब आपण पाहतायत मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे, रिद्धी मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर। ते पुन्हा एकदा चांगला बॉल ऑफ स्टंपवरती टप्पा ठेवला होता, चेंडूला खेळलाय मैदानी लगत, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप मात्र चांगलं झालं आणि ज्या वेळेला आपण पाहिलं तर 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात। या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धाव फलकावरती झालेली आहे 15। बघा ज्या सुरुवातीची गरज होती आणि ती सुरुवात या दोन्ही सलामीवीरांनी चांगल्या पद्धतीने करून दिली आहे। आतिश आपण पाहतोय या अगोदर मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा मानकरी राहिलेला खेळाडू आहे, 2 वेळा आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये सामनावीर ठरला आतिश, त्यानंतर पियुषची देखील त्याला चांगली साथ लाभली आहे आजच्या दिवसामध्ये। बघा क्रिकेट म्हटलं तर एक सांघिक खेळ आहे। इथे फुल टॉस बॉल, काय जबरदस्त फटका, ओ हो चेंडू गेलाय लांबच लांब, षटकार। दादांच्या शुभ हस्ते गोडदेव येथून ते बिलॉंग करतायत, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। त्यानंतर बाबू कोळी दादांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल, त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून। दैसर येथून ते बिलॉंग करतायत आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय। देवेंद्र म्हात्रे दादांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आलात, आम्ही आपले आभारी आहोत। पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये।
धन्यवाद निशांत. या ठिकाणी आपण पाहतोय चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. ही रन अगदी वेगाने पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर झालेली आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव फलकावर 23. चला टीम मीटिंग आता चेक. नको खार्डी टीम. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय कुमारजी म्हात्रे उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आपण देखील यायचं आहे. आपलं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. गोरदेव इथून ते बिलॉंग करतायत. आमचे विशाल नाईक सर देखील गोरदेव इथूनच बिलॉंग करतायत आणि या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय आमच्या पाहुण्यांचा. या व्यासपीठावरती त्यांना सन्मानित केलं जात आहे देवेंद्र म्हात्रे दादांच्या शुभ हस्ते. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. यावेळेला आकुट टप्प्याचा बॉल घेतलाय त्याचा खरपूस समाचार. षटकार 6 धावा. माझे मनान भरली सकौरी. ते मात्र चांगला बॉल त्या चेंडूला मात्र खेळून काढले लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडूवरती झेपावले होते. फेकी देखील झाली होती. एकच रन. दोन्ही सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय तर आतिशचं कौतुक करायला हवं. कारण की आतिश जर आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट जास्तीत जास्त पियुषकडे करतायत. कारण की पियुषची बॅट ही बोलताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. या इनिंगमध्ये आत्तापर्यंत पियुषच्या बॅटमधनं आपण 3 उत्तुंग षटकार पाहिलेले आहेत. 1 चौकार पाहिली आहे. 2 वेळा दुहेरी धावा. 1 वेळा तिहेरी धाव पाहिली आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खूपच बाहेर जातोय. वाईटचा सिग्नल पंचांकडून आलेला आहे आणि या वाईट बॉल नंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 34. षटकातील पुढील बॉल. यावेळेला मात्र फुल्लर लेनचा चेंडू. कमालीचा फटका. आउटस्टँडिंग. आउट ऑफ द पार्क खेळले या चेंडूला. षटकार 6 धावा. आहेत कृष्णावर्तक साहेबांचं स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. जे आपले बॅरिकेड लावलेले आहेत त्याच्या बाहेर प्रेक्षकांकरता मात्र मेजवानी आहे. जर प्रेक्षकांनी झेल घेतला षटकार लागल्यानंतर तर पुंडलिक पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. डगआउट मधल्या सगळ्या प्लेयर्सचं लक्ष इथे मात्र या सूचनेकडे लगेच गेलं. पाहूया षटकातील पुढील बॉल. वा, क्लास फटका. षटकार 6
पियुष काय जबरदस्त एक वादळ निर्माण झालंय या ससूनगरच्या मैदानावरती पियुषच्या रूपामध्ये. काय बॅटिंग केली आहे पियुषने. आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू खेळलेले आहेत पियुषने 11 चेंडूंमध्ये 42 धावांची एक विस्फोटक इनिंग साध्य करतोय पियुष आपल्या संघाकरता. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 46 धावा. आता शेवटचं षटक हाताळण्याकरता सज्ज झालेले आहेत कर्णधार स्वतः येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आपण पाहतोय या ओव्हर मधला डाऊन द लेग जातोय. वाईटचा इशारा हा पंचांकडून येतोय आणि या वाईट बॉल नंतर धावसंख्या जर आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावर 47. इथे पंचांनी लगेच पाहिलं आणि चेकिंग करता मात्र तिसऱ्या पंचांची आता घेतली गेलेली आहे मदत. यस, इथे पंचांनी पाहिलं निरीक्षण केलं आणि त्यानंतर म्हटलं की कुठेतरी चंकिंग झाली आहे. चेंडू हा फेकला गेलेला आहे आणि त्याच्याचमुळे पंचांनी म्हटलेलं आहे की नो बॉल. फेकी गोलंदाजी झाली आहे त्यामुळे गोलंदाजाला आता पुढे हे षटक टाकता येणार नाही. पुढील बॉल आता फ्री हिटचा असेल. चला नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणावं लागेल. चला खाडी टीम जास्त वेळ घेऊ नका. 5:45 वाजलेत. अजूनही एक मॅच बाकी आहे आजच्या दिवसातील. अमोल आलाय गोलंदाजी मार्कवरती. फ्री हिटचा बॉल आहे बॅटरसाठी. पाहूया शेवटच्या षटकातील उर्वरित चेंडू कशा पद्धतीने खेळले जातील. इथे मात्र मोठा फटका खेळलाय फ्री हिटच्या बॉलचा. काय जबरदस्त घेतलाय समाचार. आमच्या कॅमेरामनला अभिवादन करणारा येतोय खणखणीत दर्जेदार षटकार. बघा पुंडलिक पाटील यांनी पारितोषिक लावलं होतं. षटकार जर आला आणि प्रेक्षकांनी झेल घेतला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल अमोल घेऊन येत आहेत. खोलवर टप्प्यातील बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूला खेळले. वा कमालीचा फटका. धावसंख्या झालेली आहे पांजू स्पोर्ट्स पांजू या संघाची 58. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. संधी निर्माण झाली होती परंतु बॅटच्या अगदी खालच्या भागामध्ये हा चेंडू लागला होता त्यामुळे मात्र आपण पाहू शकला तर योग्य पद्धतीने बॅटवरती आला नाही. एक धाव घेतली आहे. फेकी योग्य नाही आहे. खराब फेकी आणि त्याचंच रूपांतरण सिंगलला डबल आणि ट्रिपलमध्ये होईल का परंतु नाही. 2च धावा इथे मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 60 धावा.
3 चेंडू झालेले आहेत. षटकातील चौथा चेंडू घेऊन अमोल तयार गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण पाहतोय कुठेतरी स्वैर मारा पाहायला मिळतोय. परशुराम पाटील सर मात्र निश्चितपणे दर्शवतात. खरंच पंचांचं मी कौतुक करीन, कारण की पूर्ण दिवसभर मैदानामध्ये उभं राहायचं, ॲक्युरेट डिसिजन द्यायचं आणि निपक्षपाती अशी भूमिका या पंचांची आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा खूपच बाहेर गेलेला चेंडू पंचांनी वाईट करार दिलाय आणि विकेट रन आउटच्या माध्यमातून गॉन. तर व्हाईट बॉल नंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 62. पुन्हा एकदा त्याच दिशेने दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. हे तुम्हाला आता करून चालणार नाही, कारण की खूप मोठी धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 63 धावा. सचिन आलेत नव्याने क्रीजवर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वा हवाई सफरला पाठवले चेंडूला. पियुषच्या बॅटमधनं येतोय खणखणीत दर्जेदार षटकार. एक वैयक्तिक हायेस्ट अशी इनिंग, हायेस्ट अशी खेळी ही पाहायला मिळतेय पियुषच्या बॅटमधनं. 48 नाबाद आपल्या अर्धशतकापासनं 2 धावा दूर पियुष. इथे यावेळेला मात्र पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. पुंडलिक पाटील यांच्याकडनं आपण पाहिलं फलंदाजाने 3 बॉलवरती 3 षटकार मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक. इथे मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे येतोय. इथे मात्र कुठेतरी मानसिक दबाव. वा कमालीचा फटका आणि या फटक्याने आपण पाहतोय तर चौकाराने अर्धशतक झालेलं आहे साजरं. वेल बॅट. चला 2 बॅटर आता वेळ दौडू नका, लगेच मैदानाच्या दिशेने दाखल व्हा. 5:50 झालेत. अजूनही आजच्या दिवसातील एक शेवटची मॅच ही बाकी आहे. 74 धावांचं लक्ष आहे. चला पांजू टीम आता चर्चा नकोय, लगेच आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. पंचांना देखील विनंती असेल लगेच आपण मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे, सामन्याला सुरुवात करायचं आहे, कारण की एक मॅच आजच्या दिवसातील अजूनही आहे शिल्लक. खार्डी संघ खेळाडू कक्ष जो आहे तिथूनच आपल्याला बॅटिंगला जायचं आहे, याकडे आपण लक्ष द्या. ब्रह्मावती खार्डी संघ जे बॅटिंग पॅव्हिलियन आहे तिथूनच आपण बॅटिंगला जायचं आहे. चला आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल फेरबदल, आपण ऐकणार आहात.
आपण ऐकणार आहात निशांत पाटील यांचा आवाज. दोन सलामीचे फलंदाज ब्रह्मावती खार्डी संघाकडनं दाखल झालेले आहेत. एका बाजूला भावेश आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत अतुल. स्पोर्ट्स खार्डी या टीमला इथून मोठे फटके प्रत्येक चेंडूवरती खेळावे लागतील फलंदाजांना. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडूनी उचली प्राप्त केली आणि टन देखील प्राप्त झालं या चेंडूवरती. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. पूर्णपणे या मॅचमध्ये अगदी जर पाहिलं तर पकड मजबूत केली आहे. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक पुंडलिक पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉल पाहायला मिळतंय. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर पुंडलिक पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि सीमारेषेच्या पलीकडे क्रीडा रसिकांनी झेल घेतली तर त्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक पुंडलिक पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लीपमध्ये त्या ठिकाणी शतरक्षक आहेत. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. खराब गोलंदाजी राहिली ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी या टीमची. अगदी पाहिलं तर पियुषच्या बॅटमधून 52 धावा या मॅचमध्ये तब्बल 14 चेंडूमध्ये त्यांनी केल्या आणि तो गोलंदाजी देखील चांगली करतोय या मॅचमध्ये. पियुष भोईर आज चर्चेमध्ये असलेलं नाव आहे. चांगली कामगिरी त्यांनी केली. ओव्हर द विकेट. अतुलसाठी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, कंट्रोल पुलचा फटका होता. मिड विकेटला या चेंडूला टर्न केलाय आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते.
74 धावा, मोठं लक्ष. या लक्ष्याचा पाठलाग करतोय खाडी संघ या मॅच मध्ये, परंतु आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 6 फक्त पाहायला मिळते. वाईट बॉल, खराब चेंडू, एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट पियुष यांना तुम्ही पाहताय. आतिश भोईरच्या बॅटमधून देखील 7 चेंडूमध्ये 14 धावा पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. पांजू संघासाठी पियुष आणि आतिशची कामगिरी चांगली राहिली आहे. इथे खोलवा टप्प्याला चेंडू होता, मोठा फटका, हवेत खेळले क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी गुलशन आहेत, करणार नाहीये चूक, टिपलाय झेल आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसलाय टीम खाडीला. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे पांजू स्पोर्ट पांजूनं. आज खऱ्या अर्थानं क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. अफलातून खेळ राहिला. 3 षटकांचा सामना होता, परंतु बॅटिंग आतिश भोईर आणि पियुष भोईरनं कमालीची केली आहे. अगदी या खेळपट्टीवरती खेळत असताना अफलातून खेळ या दोन्ही खेळाडूंनी दाखवला. खेळपट्टी अगदी प्रेमात पडली आहे या दोन खेळाडूंच्या, कारण आतिश भोईर देखील या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. पियुषनं ही मॅच अगदी गाजवली आहे. विथ द बॅट, विथ द बॉल चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय. इथे वाईट बॉल पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ॲड केली जाईल. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. 64 धावा अजून बनवायच्या आहेत. भरपूर मोठं लक्ष. एवढ्या धावा करायच्या असतील तर तुम्हाला सुरुवातीपासून षटकार चौकार मारणं गरजेचं आहे. इथे निखिलचा हा फटका फसला, बॅटची एज, आणि इथे फलंदाज निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. दिलवाली बाई तू ये दिला बदिल माया नवीन फलंदाज रोहित मैदानावरती दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती रवींद्र यांना तुम्ही पाहताय. चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. फलंदाजाला त्यांनी बाद केलं मागील चेंडूवरती. मोठा फटका रोहितच्या बॅटमधून येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुमार भोईर चुकी करणार नाहीये. सलगचा दुसरा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय गोलंदाज रवींद्रनं. आणखीन एक फलंदाज बाद. ना गो मायकाशी तू याद मला पडत
आडव्या बॅटनं खेळलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत दर्शन आणि चांगलं क्षेत्ररक्षण दर्शनच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. तर स्वयंभू पायगाव संघाचा कर्णधार आपण रेडी राहायचं आहे, कारण लगेच आपण हा सामना संपल्यानंतर टॉस करणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा रवींद्र ओव्हर द विकेट. कोलवा टप्प्याला चेंडू आहे, विकेट करण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल अगदी असं वाटलं होतं, परंतु लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव कंप्लीट केली गेली आहे. चांगला चेंडू होता, लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळाली. या चेंडूवरती धावा होत नाही आहे, धावांसाठी संघर्ष सुरू आहे मैदानावरती, कारण 74 धावांचं मोठं लक्ष या मॅचमध्ये पाहायला मिळालं. कुठेतरी मानसिक दबाव फलंदाजांवरती जाणवला आणि अगदी दबावामध्ये फलंदाजी केली जाते, कारण शारीरिक भाषा जर पाहिली ना खार्डी संघाची तर नकारात्मक पाहायला मिळाली या मॅचमध्ये, कारण 74 धावांचं मोठं डोंगर उभं केलं आहे त्यांच्या समोर आणि या धावा करत असताना अगदी या संघावरती प्रचंड मोठा दबाव जाणवला. भावेश पाटील देखील लवकर बाद झाले. तदनंतर जर पाहिलं तर फलंदाज निखिलनं देखील संघर्ष केला, रोहित देखील बाद झालाय या मॅचमध्ये. आदेश मैदानावरती आलाय, परंतु त्यांच्या बॅटमधून धावा येत नाही आहे. अगदी सामना पांजूस्फोट पांजूच्या बाजूनं पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतो आहे. अफलातून खेळ राहिला आहे आजच्या दिवसामध्ये. पांजूस्फोट पांजू या संघाच्या माध्यमातून एक चांगला संघ आहे. अगदी पाहिलं तर बेटावरती राहणारा हा गाव पांजू आणि त्या गावातून हा संघ आज ससूनगरमध्ये दाखल झाला आहे आणि चांगल्या धाटणीचा खेळ त्यांच्या माध्यमातून आज पाहायला मिळाला. यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला टर्न केलाय, फक्त एकच धाव. नेहमी मोठे फटके खेळण्यासाठी जाणारा फलंदाज अतुल तांगडी या मॅचमध्ये शांत राहिला आहे. त्याची देखील शारीरिक भाषा अगदी नकारात्मक पाहायला मिळते. अगदी त्याने धीरच सोडला जणू काही, कारण मोठे फटके खेळण्याचा तो देखील प्रयत्न करत नाही आहे, परंतु आदेश तिथे आक्रमक होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु अपयशी ठरले. डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. 2 चेंडूचा इथे खेळ संपलाय, आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. स्लोवर वन आणि इथे दांडी गुल, फलंदाज बाद. केला घोटाला तर क्रीडा रसिकांसाठी या ठिकाणी पारितोषिक आहे. सीमारेषेच्या बाहेर क्रीडा रसिकांनी जर झेल घेतला तर त्या क्रीडा रसिकाला, त्या प्रेक्षकाला 500 रुपयाचं पारितोषिक पुंडलिक पाटील दादांच्या माध्यमातून. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला, डॉट बॉल आला. अजून मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. औपचारिकता शिल्लक आहे. इथे चांगला चेंडू आणि आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. या मॅचमध्ये खाडी संघ भरपूर मोठा संघर्ष करतोय. आणि ते व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. चैतन्य मैदानावरती आलेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती आतिश याना तुम्ही पाहता. या षटकामध्ये त्यांनी 2 विकेट प्राप्त केल्यात. चांगली गोलंदाजी करत असताना इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सामना इथे जिंकलाय पांजू संघाने. अभिनंदन पांजू स्पोर्ट पांजू. हार्डलक टफ लक ब्रह्मावती स्पोर्ट खाडी. हार्डलक भावेश पाटील, निखिल पाटील, अतुल तांगडी. आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला, परंतु या मॅचमध्ये आपण पराभूत झालेत. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या पांजू स्पोर्ट पांजू संघाचा कॅप्टन आपण लगेच यायचं आहे टॉस करण्यासाठी. स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. आपण टॉस करणार आहोत 2 संघामध्ये
आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅचमध्ये पियुष ठरला आहे. त्याच्या बॅटमधून आले तब्बल 54 धावा आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा हकदार. तर मी विनंती करतोय तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय कृष्णा वर्तक साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या आतिश भोईर लवकर या, कारण आपण 3 षटकांचा सामना खेळवणार आहोत. अगदी वेळ फार कमी आहे आणि साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. तर नक्कीच 3 षटकांचा सामना आहे. तर नक्कीच कॉइन स्पिन करायचा आहे. टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय स्वयंभू पायगाव या संघाने टॉस जिंकला. तर पाहुण्यांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. टॉस जिंकलाय, निर्णय काय? बॅटिंग करू. तर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पायगाव संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजी स्वीकारली आहे आणि पांजूस संघाला शतरक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलं आहे. तर पियुष या लवकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. तर नक्कीच सामना संपल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तो फिल्डिंगला गेलाय, पियुष तिकडे गेलाय. तर पियुष या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करतोय. तर मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करायचा आहे पियुषला. प्रशांतजी पाटील दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करा. या प्रशांत दादा, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. अफलातून बॅटिंग केली, 14 चेंडूमध्ये 52 धावा. पियुष